सर 14 वर्षापासून भिवंडी वाडा मनोर या रस्त्याचा वनवास संपत नाही। रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, मोठमोठे अपघात होतात। माझ्या बाजूलाच मयत यश मोरे मडक्याचा पाडा त्याचे वडीलही बसलेले आहेत। अशा यश मोरे सारख्या असंख्य लोकांचा या रस्त्याने बळी घेतला। रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे, सुरक्षित रस्ता झाला पाहिजे, लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरं म्हणजे या रस्त्यामध्ये जवळपास 150 कोटी रुपये दुरुस्तीला आले। जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल, मयूर कन्स्ट्रक्शन असेल, हर्षद गांधे असेल, यांसारखे जे कोणी ठेकेदारांनी यात भ्रष्टाचार केला आहे त्या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे। जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत विधान परिषदेमध्ये माननीय बांधकाम मंत्र्यांनी घोषणा केली की त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे, तरीही त्यांना पुन्हा काम 40 कोटीचं मिळालं। हा अन्याय आहे, हे बोगसपणा आहे। याबाबत कारवाई झाली पाहिजे आणि या भिवंडी वाडा मनोर रस्त्याची श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे, जेणेकरून सगळ्या पब्लिक समोर हा घोटाळा आला पाहिजे। या आमच्या सरळ मागण्या घेऊन मी प्रमोद पवार आणि माझे सगळे सहकारी भिवंडी जन आंदोलन समिती इथल्या स्थानिक तरुणांची जी समिती आहे, या रस्त्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांची समिती आहे, या माध्यमातून आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। शेवट तुमची सरकारकडे मागणी काय असणार आहे शेवटची, आणि तुमच्या आंदोलनाचा निर्धार काय असणार? या आंदोलनाचा सर, या रस्त्यावर आतापर्यंत 22 आंदोलनं झाली, 62 वेळा पत्रव्यवहार झाला वेगवेगळ्या लोकांनी, मात्र रिझल्ट मिळाला नाही। आज आम्ही निर्णायक लढा सुरू केलेला आहे। मला मरण आलं तरी 72, पण या रस्त्याला खड्डेमुक्त झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। या रस्त्याचा भ्रष्टाचार बाहेर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि 150 कोटी जे आमचे टॅक्सपेअरचे पैसे आहेत, या जनतेचे पैसे आहेत, ते ज्यांनी लुबाडले त्यांना कारवाई करावी, काळ्या यादीत टाकावं आणि हे खड्डे तातडीने दुरुस्त करावे। 5-5 वर्ष ज्यांच्याकडे दायित्व दुरुस्ती आहे, म्हणजे DLP आहे, की या जिजाऊ कन्स्ट्रक्शन सारख्या कंपनीने 46 करोड रुपये 22ला दुरुस्तीला काढलेत, पण त्यांच्याकडे 2029 पर्यंत DLP आहे, म्हणजे 2029 पर्यंत त्यांनी खड्डे भरायचे आहेत, पण ते खड्डे न भरल्यामुळे यश मोरे सारखा आमचा भाऊ दगावला, नेहा शेख सारखी आमची बहीण दगावली। तर यांना न्याय मिळाला पाहिजे, या कंपन्या काळ्या यादीत टाकल्या पाहिजेत आणि तातडीने रस्त्याचे सगळे खड्डे भरून रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे, ही आमची मागणी। स्पीड न्यूज भारत।